आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। इगतपुरी जिल्हा नाशिक भरवीर खुर्द जवळ असलेल्या कडवा धरण परिसरात मत्स्यपालन उद्योगाला नवे रूप मिळत आहे। पहिलवान ज्ञानेश्वर भाऊ शिंदे, हनुमान आखाडा, SMBT भरवीर खुर्द यांच्या पुढाकाराने कडवा डॅममध्ये मत्स्य बीज सोडण्याचे कार्य यशस्वीरित्या पार पडले आहे। शासनाच्या मान्यतेनुसार कडवा धरणाचा ताबा या संस्थेकडे सोपविण्यात आला असून धरणात विविध प्रकारच्या माशांच्या उत्पादनाची आणि झिंगा पालनाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। महाराष्ट्र यांच्याकडून महामंडळाच्या कडवा जलाशयाचा ठेका निविदा क्रमांक 68,56,980 व महामंडळासोबत 13 ऑक्टोबर 2025 रोजी केलेल्या करारपत्रान्वये कडवा जलाशयाचा ठेका 13 ऑक्टोबर 2025 ते 12 ऑक्टोबर 2035 या 10 वर्ष कालावधीसाठी मिळालेला आहे। कडवा धरण परिक्षेत्रातील मच्छीमारीसाठी येणाऱ्या मच्छीमारांना आवाहन करण्यात येते। कडवा धरणात रौह, कटला, कोंबडा व झिंगा या प्रजातीचे लाखो प्रमाणात बीज सोडण्यात येत आहे। धरणात सोडलेल्या नवीन बीजचे नुकसान होऊ नये यासाठी मच्छीमारांनी धरणात मच्छीमारीसाठी 10 बोटीपेक्षा कमी बोटी जाळी धरणात टाकू नये, तसेच पूर्व परवानगी शिवाय व परवाना घेतल्याशिवाय कोणीही धरणात उतरू नये असे आवाहन करण्यात येत आहे। तरी नवीन प्रजातीचे नुकसान होऊ नये यासाठी सहकार्य अपेक्षित आहे ही विनंती। अन्यथा गैरकृत्य करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल। कडवा धरणात जिलेटिनचा स्फोट, मासे चोरी, झिंगा व मासेमारीसाठी औषधाचा वापर केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल। सायंकाळी 7 वाजेपासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत मासेमारीसाठी धरणाच्या पाण्यात उतरण्यास बंदी राहील। विशेष प्रतिनिधी वैशाली चव्हाण यांनी सांगितले की कडवा डॅम परिसर मत्स्यपालनासाठी अत्यंत अनुकूल असून या प्रकल्पामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागेल।